हाय हॅलो नमस्कार, मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्याच्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर सकाळपासून ना 1-2 ड्रेस शिवले। आता रुद्राच्या पप्पांना म्हटलं रुद्राला झोपवा, वाजलेत आता 1-1:30 वाजून गेली। म्हटलं मी आयब्रो करून येते, मग 1 तासभर झोपूया आणि 3 वाजता शॉपिंगला जाऊया। तर त्यांच्या कंपनीमध्ये पार्टी आहे, फॅमिली पार्टी, म्हणजे फॅमिलीलाही घेऊन जायचं आहे। तर असे मी कधी आयब्रो करत नाही, बघ किती वाढलेत। पण असं काहीतरी असलं ना फंक्शन तर करावंसं वाटतं। फक्त आयब्रो जरी केले ना तरी चेहरा एकदम वेगळाच, म्हणजे खूप छान दिसतो। तर म्हटलं चला जाऊया। आणि ह्यांनी मला अचानक सांगितले काल रात्री फोन करून, आणि आता रात्रीच कसा ड्रेस शिवणार, तर म्हणून मग बघू बाहेर एखादा जीन्सवरती टॉप वगैरे किंवा असं काहीतरी भेटलं तर, नाहीतर मग घरातलाच एखादा ट्राय करणार। त्यांना सकाळपासून म्हणत होती ह्या साडीचा शिव का, त्या साडीचा शिव का, तर ते म्हटले आता कधी शिवायचे, अजून कस्टमरचं काम पण तसंच आहे। कारण ह्यांचं चाललं आहे की 16ला जायचं गावाला, आणि गेलो बिलो अचानक तर सगळं काम तसंच राहिलं आणि कस्टमर ओरडतील। त्यामुळं मग करून घ्यायचं, काही होऊ शकतं असं आपण म्हणतो की उद्या काही, तर उद्या जाऊ शकतो। त्यामुळे मग तळ्यात मळ्यात सुरू आहे। चला आता मी आयब्रो करून येते। तर मी आयब्रो करून आले आणि झोपले। माझे डोळे खूप दुखत आहेत खूप जास्त। तर मी कपडे राहिले तर राहिले, पण डोळे दाखवणार आहे हॉस्पिटलमध्ये। ह्या पूर्ण खडा खाजवत आहेत नुसतं, तो चोळून चोळून कसं व्हायला लागले। रुद्राचा तर इथं ड्रेस आम्ही काढून ठेवलेला आहे जॅकेटवाला, त्याला घालायचा आहे। तर मस्त आम्ही दोघंजण झोपलो होतो, आहे का नाही, झोप झाली ना। तर आता आम्हाला जायचं बघूया, ड्रेसचं पण बघू, नाहीतर मग एक जीन्स टॉपच घालून घेऊ। तर माझे डोळे खूप दुखत आहेत आणि डोळे हे झाल्यामुळे मी चोळते, आणि चोळून चोळून माझे डार्क सर्कल्स बघा जास्त वाढले। नाहीतर मी इतके नसतात, पण हे चोळते मी खाजवतेच खूप जास्त। तर आता बघू डॉक्टर काय बोलतायत त्याच्यावरती। पहिले डोळे मी दाखवणार आहे, चला। तर या एसटीवरचे ना कोणते कोणते शब्द तुम्हाला वाचायला आले मला कमेंटमध्ये नक्की सांगा। गुजरात हा फक्त आला असेल सगळ्यांना, बाकीचं काय लिहिलं आहे हे नक्की सांगा। आणि मला आता येतं थोडं थोडं, जास्ती नाही पण थोडं थोडं येतं। तर फायनली आम्ही झुडिओमध्ये पोहोचलो होतो। फर्स्ट टाईम मी जाणार होते झुडिओमध्ये, बघूयात आता इथला काय एक्सपिरियन्स असतो ते। तर आम्ही ना शॉपिंग केली वरच्या फ्लोअरला ना, रुद्रासाठी हे एक हुडी आणि एक पॅन्ट मला आवडली घेतली। आणि तिथं त्यांना म्हटलं तुम्ही बिल करा, तोपर्यंत मी खाली माझ्यासाठी ड्रेस बघते। जवळजवळ पाऊण तास ते बिलिंगच्या लाईनमध्ये उभा होते। आणि दुकानात गेल्यानंतर ना आपल्याला कमीत कमी तो कागद तर देतात कपडे ठेवायला, तर साधं बॅगसुद्धा देत नाही त्या काउंटरवरती ह्या कपड्यांसाठी। हे बघा असं हातात घ्यायचं आणि जायचं, बाकीच्यानी झोला आणलायचं, झोला टाकायचं। पहिलाच एक्सपिरियन्स आहे झोडीचा। तर रुद्राचे पप्पा गेले गाड्या नाही, म्हटलं माझ्यासाठी ड्रेस घ्यायचाच नाही। एक ड्रेस बरे होते, असं नाही की क्वालिटी नव्हती, चांगले कपडे चांगले होते, पण एक ड्रेससाठी ना तिथून त्या तिथपर्यंत एवढ्या लाईनीत उभा राहायचा त्या ड्रेसचं बिलिंग करायला, आणि त्यात कागदसुद्धा नाही। म्हटलं भागलं, याच्या पुढं झुडिओला जायचं नाही काय नाही, इतकं नुसतं इतका टाईमपास नाही हे असतं वे तेव्हा। ज्याला काही कामधंदा नाही त्यांच्यासाठी ठीक आहे। तर चला आता 1 तास आता बाईक काढायला होती, कारण आत लावायला पार्किंगलाच किती वेळ गेला होता। कसं वाटलं तुला झुडिओमध्ये? तर रुद्राला तर मिळाली, मला नाही मिळालं। मला आवडले होते 1-2 ड्रेस, पण म्हटलं एवढ्या लाईनीत मला नाही थांबायचं ह्याच्यासाठी। यालाच 1 तास थांबला तर खाली, आणि वरचं बिलिंग वर, खालचं बिलिंग खाली असं आहे। एकाच जागी बिलिंग असतं तर ठीक आहे बाबा, 1 तास उभा राहिलं एवढं काय वाटत नाही। माझं कसं आहे, मला एकतर स्वस्तातले कपडे आवडत नाही, महाग कपड्यांवरती माझी नजर जाते, आणि महाग कपडे घेणे आपल्या लायकीच्या बाहेर असते। हे असले मला झंकी पंकी नाही आवडत, सिंपल आणि सोबर असं काहीतरी दिसायला पाहिजे होतं। म्हणून हा ड्रेस मी एक ट्राय केला, आणि ह्याच्यानंतरचा अजून एक होता। हे दोन्ही मला खूप आवडले होते, पण मी म्हटलं जसं की हे आपल्या लायकीचे बाहेर होते तर ते तसेच होते। मी नेहमी विचार करते की स्लीवलेस घालायचं नाही, पण हा ड्रेस घातल्यानंतर रुद्राचे पप्पा पण म्हटले की याला बाही नको लावू, हे असंच तुला जास्त छान दिसतंय। तर फायनली आम्ही रेडी, ये की 10 दिसू दे की तर कशी दिसतेस, ये ना। अगं थोडंसं तू ह्याच्यात वेगळी दिसतीये। तर शीतल आली, पण तिला काय व्हिडिओमध्ये यायचं नाही। तर मस्तपैकी मी रेडी झाली, इतके सुंदर सुंदर ड्रेस बघून शेवटी हा घातलाय। तर आता आम्ही निघतोय, एकदम हाच माझा फेवरेट आहे। हा छान आहे की नाही ड्रेस, चल गेली का बघते, चला। तर आता आम्ही निघालो, रुद्राला पण मस्त तयार करून दिला,
रुद्राला घेतला होता तो घातला, छान वाटत होता. आपण म्हटलं पार्टीवेअर आहे तर प्लेझर घालू, मग त्याला नंतर प्लेझर घातलाय. आणि आता मी निघते. बाकीची स्टोरी मी नंतर सांगते. केवढा मोठा म्हणजे ना तो मी वेअर केलेला ड्रेस खूपच आवडले होते. 2-3 व्हिडिओमधले मला इतके काही खास वाटत नव्हते, डेली यूजसारखे वाटत होते. पण ते मयुरी फॅशनमध्ये पाहिले ना ते छान होते. तर आल्यानंतर सांगते बाकीचं. म्हणतात ना की आपलं नशीबच खराब आहे. तर माझं तर इतकं खराब होतं आज की ना ड्रेस मिळाला आणि इथं पोहोचले आणि माझे चप्पल तुटले. कधी नव्हे ते हिलची चप्पल घातली होती, पाय सटकला आणि गेली तुटून. इथून परत घरी गेलो, घरून परत दुसरी चप्पल घेऊन आलो. रोडचं ब्रिजचं काम चालू आहे त्याच्यामुळे केसांवरती धुरळा तुम्ही बघितला कसा लेवलचा बसला होता ना, की रुमाल लावला ना तरी ते रुमाल असा काळा होत होता. तर म्हणतात आपल्यासोबतच असं घडतं ना, ड्रेस मिळाला ना हे ते फायनली आम्ही पोहोचलो ना आमच्यासोबत आलेले सगळे वाट बघत बसले होते आतमध्ये जाऊन आमची. तर डेकोरेशन इतकं सुंदर केलं होतं. आता एवढ्या मोठ्या कंपनीची पार्टी आहे म्हटल्यानंतर असणारच म्हणा. पण आम्ही गेलो त्यावेळेस इतकी गर्दी नव्हती तरी आम्ही 7 वाजता गेलो होतो. पण असं एकदम मोकळ्या वातावरणामध्ये होतं त्याच्यामुळे खूपच जास्त फ्रेश वाटत होतं. पहिल्यांदा तर ज्यूस ट्राय करायचं चालू होतं. वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर फ्लेवर होते या ज्यूसमध्ये. पण आपल्याला काही एवढे काही खास मी पीत पण नाही, उगाच सर्दी बिर्दी व्हायची त्याच्यामुळे एकदम थोडं थोडं पिलो. आणि ते तो तसा व्हिडिओ काढायचा होता ना तर तो व्हिडिओ एक काढून घेतला. मस्त वाटत होतं बरं, कधी नव्हे ते काढला पहिल्यांदा आणि छान फील येत होतं. पण कुठं बघायचं ते समजत नव्हतं. बायका तर नुसतं डान्स करत होत्या याच्यावरती उभा राहून, पण आपल्याच्याने एवढं नाही होणार त्याच्यामुळे आपलं असं गोल 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 फिरायचं आपलं चालू होतं. आणि इथं आता कसं कंपनीतले आपलं कोणी ओळखीचं नव्हतं जास्त, पण रुद्रच्या पप्पांचे सगळेच ओळखीचे होते. म्हणजे जिथे तिथे काय पाहिजे ते अगदी छान व्यवस्थित भेटत होतं. आणि इतके जास्त लाजत होते की बसच. म्हणजे बाकी कुठे गेलो ना कधी खायला प्यायला लाजणार नाही, पण इथे कसं खाऊ सर लोक हे एवढे लाजत होते की काय. म्हणजे आधी तर नाहीच म्हणत होते जायचं, परत मग कसं त्यांच्या मनात आलं की चला जाऊया. मग आलो आम्ही. तर इथं आम्हाला वाटलं पार्टी म्हणजे असं वेगळं काहीतरी DJ डान्स वॅन्स असलं काहीतरी असेल, पण इथं गरबा होता. इथं आल्यानंतर आम्ही चेक केलं आणि यांचं इथं चालू होतं व्हिडिओ शूट करायचं. छान डेकोरेशन केलं होतं, इतकं छान आणि फ्रेश वाटलं ना, म्हणजे खूपच मस्त वाटलं. तर पहिल्यांदा गेल्या गेल्या आम्हाला काही समजत नव्हतं काय खायचं. एवढी लांब लाईन होती ना जेवणाची की सगळ्याच वस्तू होत्या, पण आता तिथून इतकं गोल गोल फिरून काय काय आणायचं, एवढं म्हणजे मोठं ग्राउंड होतं. पण पहिल्यांदा आम्ही जेवण केलं कारण 3 वाजल्यापासून आम्ही शॉपिंगसाठी बाहेर फिरत होतो. बिलकुल म्हणजे इतकी जोरात भूक लागली होती की बसच. आणि ह्या दोघी मुली होत्या ज्यांना रुद्रचे पप्पा म्हणून ते हाय करा, पण त्यांना काय समजत नव्हतं कारण ते गाणी वाजत होती आणि लाईव्ह सिंगिंगचं चालू होतं. तर ते जास्त मला छान वाटलं, मस्तच गाणी म्हणत होते. आणि ऐकायला काय एवढं समजत नव्हतं, गुजराती सगळे सॉन्ग होते पण ऐकायला भारी वाटतं. आणि त्यात गरबा बघायला पण छान वाटतो. तर सगळ्या लोकांनी पहिल्यांदा इथं पेटपूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर मग चाललं होतं. तर पायच दुखायला लागली. तर टेबल वगैरे होतं बरं का, जेवणाची पूर्ण त्यांनी सोय केलेली होती. पण आता लोक इतकी आली होती की टेबलवरती थोडी सगळ्यांना जागा भेटणार आहे, त्याच्यामुळे बरेच जण उभा राहून खात होते, काही जण बसून. आम्ही तर बसूनच खाल्लं बाबा, पोगं उभं राहून ते पोटात जेवण पण जात नाही आणि काहीच नाही. गार्डनमध्ये असं गेल्यानंतर पण आपण बसतोच की खाली. मग म्हटलं बसा. रुद्रचे पप्पा तर तयार नव्हते बसायला. म्हटले ते कसं वाटतंय, म्हटलं कसं का वाटेना, गपचूप बसा. इथे जाऊन सोप्यावरती मस्त बसलो आणि म्हटलं थोडा वेळ गरबा बघूया, येत तर काही नाही आहे. तर आता ह्या वर्षी आमचं नवीन होतं त्याच्यामुळे आम्हाला माहीत नव्हतं की तर असं घागरे वगैरे घालून जायचं आहे. आता पुढच्या वर्षी जर असेल इथं ना तर मग छान आम्ही क्लास लावून गरबा शिकणार मी आणि मग जाणार. 1-2 स्टेप तरी करायला भेटतील ह्या हिशोबाने. बघू आता पुढच्या वर्षी. 6 वर्ष झालं मी म्हणते नाही क्लास लावायचा पण ते काय होत नाही. 1-2 स्टेप येतात पण नंतर हे असं गोल 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 फिरायचं काहीतरी वेगळंच करतात, ते काय आपल्याला येत नाही. पण ही मुलगी बघायची एकटीच किती छान खेळते. मुलींना ना असल्या गोष्टीमध्ये खरं तर जास्त इंटरेस्ट असतो. रुद्राला मी किती ओरडत होते, जा ना एवढी छान गाणी लावली, कमी कमी जुला जसा येतो तसा डान्स कर, पण तो काही डान्स करायला तयार नव्हता. पण ह्या दोघांनी मात्र गाण्याची एकदम रंगीत तालीम म्हणतात ना त्या लेवलची गाणी गायली होती. खूप सुंदर. मला काय माहीत नव्हते कोणते सिंगर वगैरे होते. तर सगळीकडे बघा कंपनीचे हेच लागले होते. त्याच्यानंतर मग आम्ही निघालो घरी जायला. आणि हा छोटा अंश आला होता, पहिलाही आमच्या घरी आला होता, बहुतेक असेल एखाद्या व्हिडिओमध्ये. त्याचे मम्मी पप्पा असं बरेच जण आहेत तिथं मराठी, अर्ध्यापेक्षा जास्त या गार्डनमध्ये मराठी लोकच असतील म्हणजे या पार्टीमध्ये.
तरी त्यांची करण्याची जी प्रोसेस होती ना, म्हणजे गरम गरम कोणतीही गोष्ट गरम गरम बनवून देत होते. ते थोडं थांबावं लागत होते वेटिंगला पण बनेपर्यंत. पण इतक्या आता बघा डोशाचेच किती जण बनवत होते, जवळजवळ 4-5 जण डोसेज बनवत, 5 कसे 7-8 जण होते डोसेज बनवत होते. तर आम्ही सगळ्या गोष्टी ट्राय केल्या, सगळ्या अगदी एक एक घास का म्हटलं एका एका घासाने का पोट भरे ना, पण सगळ्या गोष्टी ट्राय करायच्यात. आपल्यासाठीच आहे तर कशाला सोडायचं ना. आणि फ्रीमध्ये भेटते तर मग अजूनच नाही सोडायचं, त्याच्यामुळे खायचं बिनधास्त. तशी भूक पण प्रचंड लागली होती. भूक नसती लागली ना मग काय फायदा झाला नसता जाऊन. तर बघा नंतर भरपूर गर्दी व्हायला लागली होती. ते आमचा रुद्र ना नुसतं खायचं खायचं म्हणतो, काही खात नाही, फक्त ज्यूस पितो. काय एखादा घास खातो आणि चल ज्यूस दे. नंतर पाणीपुरी खाल्ली त्याने ना, म्हणजे ज्या गोष्टी त्या घरी खातो ना त्याच त्याला तिथं जाऊन खायचे असते. तर काय खाल्लं त्यानं, पाणीपुरी खाल्लं, आईस्क्रीम खाल्लं, तसलं फ्रूट पिक्कलवाला आईस्क्रीम म्हणतात ना, तर ते त्या टाईपचं होतं काय. त्याच्यानंतर म्हटलं चला आता सगळेजण ग्रुपने आलो आहे तर एक फोटो काढूया, म्हणून इथं सगळ्यांना गोळा करायचं चालू होतं की या तुम्ही पण या, आपण या असं. तर मी कॅमेरा दिला होता एक जणांकडे, तर तोपर्यंत गोळा होईपर्यंत त्यांना वेट करावा लागतोय. तर बघा तो 4,500चा ड्रेस आणि हा 4,500चा ड्रेस कुठच्या कुठं मेन आहे. हाच माझा छान दिसत होता, जे आहे ते छानच आहे म्हणायचं. मस्त आहे हा ड्रेस. ह्या ड्रेसमध्ये आता मी एखादा कलर ॲड करायचं चाललं आहे, कारण बसतो पण परफेक्ट फिटिंगला, नाहीतर ऑनलाईनवाले ढिल्लं होतं त्याच्यामुळे मला जास्त. तर आम्ही निघालो लवकरच, तसा 1-2 वाजेपर्यंत चालेल गरबा, पण आम्ही 10:30लाच निघालो घरून, कारण जाईपर्यंतच अर्धा तास परत झोपायचं, खूप जास्त कंटाळा आला होता त्याच्यामध्ये. त्या आणि सगळीकडे एकदम दिवाळीची वाईब जास्त होती, कारण भरपूर मस्त डेकोरेशन केलं होतं. आणि एवढं मोठे फटाक्यांचे तर मॉल होते, मॉल म्हणावे लागतील इतके मोठे होतं. तर रुद्राला इथे घेत होतं फटाके, त्याला असं वेगळं ट्राय करायचं असतं, जे असा अगरबत्तीने पेटवतात मोठेवाले, तसेवाले त्याला पाहिजेत फटाके. आता म्हणतो मला असले पॉपअप नको देव आपटायचं, आणि भीती वाटते ना असं. तर तो बघा त्याला असे मोठे पाहिजे होते. पप्पा त्याला घेऊन नव्हते देत, कारण कुठे लहान आहे अजून, त्याला थोडी ना ते येणार आहे. त्याच्यामुळे म्हटलं नको तुला पॉपअपच घे. आणि तरी पण त्याने नाही ऐकलं, घेतलाच तो. एक तरी म्हटला देस मला, मग एक उचलला त्याने. सॅम्पल पीस ठेवले होते समोर, त्याच्यातूनच उचलला. आणि भरपूर सारे फटाक्यांची सुद्धा इथं शॉपिंग केली जाताना. हा छोटा अंश त्याच्यासाठी घ्यायचे होते, पण रुद्रानेच अर्धे घेतले असंही. तर नुसतं पार्टी चालू होतं, आणि झाली एकदाची पार्टी. तर आम्हालाही माहीत नव्हतं, आमचं पहिलंच वर्ष होतं ना, त्याच्यामुळे काहीच माहीत नव्हतं. मग आम्ही म्हटलं चला ड्रेस बघू. दुपारी मला वाटते 3:30पासून आम्ही ड्रेस बघत होतो, 6:30 वाजेपर्यंत ड्रेस बघत होतो. एकही ड्रेस मला आवडला नाही. इतकी दुकानं फिरलो ना, आणि प्रत्येक ठिकाणावर डायरेक्ट 38पासूनच एमपासूनच साईज चालू होती. एक्स्ट्रा स्मॉल तर कुठेच नाही. ते ऑनलाईन तर एक्स्ट्रा स्मॉल तरी मिळते, नाहीतर एक लास्टवाला बघितला होता ना झुडिओमध्ये, पण मला इतकी काय आवडली नव्हती. एकदम डेलीची वाटत होती. आम्हाला माहीतच नव्हतं नेमकं पार्टी काय. एवढं माहीत होतं की कंपनीची पार्टी आहे. तर मस्त खायला प्यायला इतक्या व्हरायटीज होत्या ना, खूप काय खावं असं काय नको वाटत होतं, कारण एवढे म्हणजे इतके पदार्थ होते ना तिथं, खूप सारे. मस्त एन्जॉय आम्ही खूप सारा केला, म्हणजे खूपच एन्जॉय. आणि मला खूप सारे जण भेटत होते जे माझे व्हिडिओ बघतात ना, स्वतःहून यायचे, बोलायचे मी तुमचे व्हिडिओ बघते वगैरे असं, म्हणजे त्याच्यामुळं मला छान वाटलं. तर रुद्राचे पप्पा आता शीतल मी त्यांना सोडायला गेले. ते इथून थोडं लांब राहतात, 8 किलोमीटर. मग म्हटले या सोडून, कारण लेट झाला आहे, 11 वाजले आम्हाला घरी यायला. आता हे रात्री 1पर्यंत तर चालेल. तर गरबा होता तिथं. गरबा काय त्यांच्यात वेगळंच काहीतरी म्हणतात इकडच्या लोकांमध्ये, असं काहीतरी. ते लोक खूप एन्जॉय करत होती. खायचे, परत गरबा खेळायचे, परत खायचे, परत प्यायचे. एवढं वेगवेगळं, खूप मस्त, खूप मज्जा आली खरं तर पार्टीमध्ये. आणि मी आणि शेवटी मी हे करून हाच ड्रेस घातला. नेलपेंटसुद्धा लावायला मिळाले नाही, कारण तिकडनं आलो, हातपाय तोंड दिसलं, कपडे कसे तरी घातले, पावडर लावल्यानं गेलो, काहीसुद्धा केलं नाही. उशीरच झाला होता तेवढा, आणि तरी आम्हाला ड्रेसच पटला नाही. मी किती दुकानं फिरले. शेवटी मला एक डिझायनर म्हणून एक शॉप होतं, तिथं लास्टचे 2 ड्रेस मला आवडले होते, पण त्याची प्राईस होती जवळजवळ 4,500 रुपये. त्यांना म्हटलं डिस्काउंट हा म्हणजे 50% आम्हाला, पहिल्यांदा आम्ही बघितला, मला वाटलं 50% ऑफ असेल, म्हणून म्हटलं चला 2,000ला भेटून जाईल, किंवा 2.25पर्यंत जास्तीत जास्त 2.5पर्यंत भेटेल. पण तसं नाही, ते बोलले बिलकुल डिस्काउंट नाही आहे त्या रेटमध्ये. सगळ्या शेवटी द्या की करून मग त्यांनी लास्ट 4,000वर आणले.
एका रात्रीच्या 2 तासाच्या पार्टीसाठी 4000चा ड्रेस घालायचा, बाप रे. आणि ड्रेस तर म्हणजे इतका जास्ती छान दिसत होता की रुद्रच्या पप्पा तर अर्धा इथंपर्यंत आम्ही आलो म्हणता, मग इथंपर्यंत आलो तर त्यांचं सुरू होतं की घ्यायचा का, घेऊया का. मग मी म्हटलं तुम्ही मला गिफ्ट करा, मला काय घालायला काय मला आवडेलच. आणि तसे ड्रेसचं जे काय ना तर ते माझ्याकडे राहतं, म्हणजे कितीही महागाईचे घ्या नाही तर स्वस्ताची घ्या, पण ड्रेसचं बिल माझ्याकडे राहतं किंवा घर खर्च वगैरे हे पण माझ्याकडे असतं. त्यांच्याकडे रेंट हे एवढंच असतं रेंट वगैरे. बाकी रुद्राची स्कूल फी, व्हॅन फी आणि कपड्यांचं वगैरे ते सगळं कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडं असतं. त्यामुळे मी खर्चून म्हणजे विचार करून हे करते. आणि इतके काय असा ड्रेस नव्हता बरं, एक 2.5 मीटरचा जॉर्जेटचा कपडा वापरून असा फ्रेलवाला अम्ब्रेला पॅन्ट होती ती प्लाझो, आणि वरती सिम्पल टॉप होता, छान होता पण खूप मस्त डिझाईन केला होता त्यांनी. पण एवढा रेट असतो का, बजेटच्या बाहेरचाच होता तो टॉप. अजून माझ्या तर मनात अजून भरलाय अजून, पण ते घेऊ नाही शकत. चला एक दिवशी कधी तर आपण इतकं मोठं होईल की तो ड्रेस असा पटकन घ्यावा असं वाटेल, पटकन चटकी सरशी, बिलाचं टेन्शन नसेल तर बघूयात आता. आणि रस्त्याने गेलो ना, ह्यांचं रुद्राच्या पप्पाचं तर एकच असतं, ही गाडी कशी वाटते, ती गाडी कशी वाटते. म्हणजे त्यांच्या मनात 4 व्हीलर घ्यायची इतकं भरले ना, ही कशी वाटते ती कशी वाटते. मला आणि सतत मला विचारतात तुला कोणता कलर आवडतो, रेड आवडतो का ग्रे, असं विचारत राहतात सारखं की कोणती. तर त्यांना खूपच म्हणजे इच्छा आहे गाडी घ्यायची. बघू मग आता. अशी आपली थोडी स्वप्न जर पूर्ण करायचे असतील तर काही गोष्टी आपल्याला करावे लागतात. तर जाऊ दे. हा पण छान आहे बरं, 450-500 रुपयाला घेतलेला आहे फक्त. लिंक तुम्हाला देईनच. किती दिवस झाला आता, 2-3 वर्ष होत आली, 2 वर्ष तर होत आले असतील मी वापरते. खूप छान आहे, पण मस्त बसतो. असाच होता तो, सेम टू सेमच होता असाच, फक्त थोडीसा वेगळा होता. कलर वगैरे पण थोडासा चेंज होता आणि दुपट्टा थोडा भरला भरला होता. इथं असं दुपट्ट्याची अशी पट्टी होती. तर चला आता मस्त आमची तर पार्टी झाली. रुद्राचे पप्पा येत आहे, तोपर्यंत आम्ही आता फ्रेश होतो. मला जायचं काळजी निघाली नाही. निकिता मावशी, पिहूचे पप्पा आणि मम्मी आणि पप्पा आणि मग तू. ठीक आहे, जायचं म्हणजे की आजीच्या गाडीत पुलातीन बसतात, मागे तीन बसतात.